नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परत एकदा JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी कम्युनिटी हेल्थचा क्वेश्चन पेपर बघूया. त्यात आपण 2008चा पेपर बघूया. याआधी खूप सारे पेपर बघितलेले आहे. चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आजच्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करूया. कम्युनिटी नर्सिंग हेल्थ JNM फर्स्ट इयर 2000 क्वेश्चन पेपर आहे. हा 75 मार्काचा प्रश्न. पहिला बघा, अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला आहे, ध्वनीचे मोजमापन करण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात, तर याच्यात क येणार. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, डॅश हार्मोन्सच्या निर्मितीकरिता आयोडीन ह्या अन्न घटकांची गरज असते, तर इथे थायरॉक्सिन असते, लक्षात ठेवा. तिसरं बघा, डॅश लस लाईव्ह अँटीन्युएडेड लस आहे, तर इथे BCG. ठीक आहे. तसंच चौथं बघा, ग्रामीण भागातील अंगणवाडी हा डॅश कार्यक्रमाचा एक घटक आहे, तर याच्यात ब येणार, SCDS. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, डॅश ही आरोग्य शिक्षणाची परिणामकारक पद्धत आहे, तर यात समूह चर्चा येणार. ठीक आहे. तर हे झालं आपलं वाक्य पूर्ण करा. समज बघूया. जोडा लावा. अ गटमध्ये आहे केर कचऱ्याची विल्हेवाट, तर इथं ई येणार, भीष्मभवन म्हणजेच आग. दुसरा आहे स्लाईड प्रोजेक्टर, तर इथे दृकश्राव्य येणार. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, वाफेच्या दाबाखाली, तर इथे अन्न लवकर शिजते, तर इथे ड येणार. ठीक आहे. तसंच तोंडाची स्वच्छता, तर इथे पायरोरिया येणार. ठीक आहे. आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, तर इथे मलेरिया येणार. ठीक आहे. तसंच चुकी बरोबर. पहिलं, मनुष्याच्या आरोग्यासह आहार हा हानिकारक आहे, तर हे चूक आहे. ठीक आहे. पहिल्यावालं चूक आहे. हा दुसरं बघ, गोवरची लस वयाच्या 2 ते 3 या वयोगटात देतात, तर हे पण चूक आहे. ठीक आहे. 9 ते 12 महिन्याच्या वयात देतात. ठीक आहे. तिसरं, डायरिया झालेल्या पेशंटला बरं करण्यासाठी श्वास संजोनी देतात, बरोबर आहे. तसंच तत्व कटिंग पाण्यामध्ये साबणाचा फेस भरपूर होतो, तर बरोबर आहे. चूक आहे हे. हा तसंच पाचवं बघा, परिचारिकेला नोंदी व अहवालाची कायद्याच्या दृष्टिकोनातून माहिती असली पाहिजे, तर हे बरोबर आहे. ठीक आहे. कुठले प्रश्न आले ते बघूया आता. टिपा लिहा बघा. कुठल्याही 3 टिपा लिहायचे तुम्हाला 5 पैकी. त्यात आहे लोह, अन्न शिजवण्याच्या पद्धती, प्रोटीन, जागतिक आरोग्य दिवस 2008 या वर्षीचे घोषवाक्य. तसंच पाचवं, मलमूत्र विल्हेवाटाच्या केंद्राला भेट. ठीक आहे. तसंच प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, वाक्य लिहायचे. फोमाइट्स संवाद, संसर्गजन्य कालावधी, बालमृत्यू, आरोग्य आणि कुटुंब. ठीक आहे.
तसंच फरक स्पष्ट करामध्ये बघा कोणतेही 2 फरक स्पष्ट करायचे. खोलविरी उत्तरविरी काशीकोट जुनी व कुपोषण. फरक कष्ट करामध्ये तुम्हाला कुठलेही 2 लिहायचं तिथमध्ये खोलविरी उत्तरविरी काशीकोट जुनी व कुपोषण. तसंच तिसरं रुग्णालय व सामाजिक आरोग्य परिचर्या. ठीक आहे. प्रश्न चौथा लिहामध्ये बघा किंवा मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला या 2 खाली प्रश्नाचे उत्तर त्यामध्ये जीवनसत्वाची कार्य लिहायची. तसंच दृकश्राव्य साधने तयार करताना काय दक्षता घालते लिहायचे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सामाजिक आरोग्य परिचर्याच्या भूमिका लिहायचे. किंवा दिलेलं आहे. जर वरचं येत असेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. तसंच खाली प्रश्नाचे उत्तर प्रश्न चौथा आहे हा पण किंवा दिलेला स्पेसिफिक्स. कुटुंबाच्या आरोग्याविषयी काळजी तत्त्वे व उद्दिष्टे लिहा. दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगाची नावे लिहा व जलशोषक झाल्यास घरी उपाय काय कराल ते स्पष्ट करा. ठीक आहे. तसंच पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती वेगळ्या पद्धती लिहा. खालचा तर खूप इझी आहे तर तुम्ही ते लिहू शकता. प्रश्न 5मध्ये पण किंवा दिलेला आहे. तुम्ही ग्रामीण अनुभवकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आहोत. खाली प्रश्नाची उत्तरे द्या. तर तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राची वेगवेगळी कामे लिहायची. पौगंडावस्थेतील आरोग्य तपासणी कशी करतात ते लिहायचे. निकट शिक्षण देण्याच्या पद्धती लिहायचं आहे. जर वरचं नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. हवेच्या प्रदूषणाची व्याख्या व त्याची कारणे. हवेच्या प्रदूषणाचे आरोग्य होणारे परिणाम लिहा. तसेच हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय. हा झाला आपला क्वेश्चन पेपर. खाली तुम्हाला याचे आन्सर दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. ठीक आहे. तर हे झालं आपलं योग्य उत्तरे निवडून वाक्य पूर्ण करायचं आन्सर. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. रिकाम्या जागा आहे. ठीक आहे. हे जोड्या आहे. स्पष्टीकरणासोबत दिलेले आहे. तसंच चुकी बरोबर ते पण आहे. टिपा तसं दुसरं त्याच्यातलं टिपलीमधलं तिसरं आहे. लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढू शकता. तसंच चौथं. ठीक आहे. तसंच 5 पण आहे. व्याख्या फोमायटिसची व्याख्या. संप्रेषण, इन्क्युबेशन, बालमृत्यूदर, आरोग्य, कुटुंब. फरक स्पष्ट करा आहे. लिहून घ्या. खोलविरी आहे 15 मीटरपेक्षा जास्ती खोल. तसंच उथळ विहिरीमध्ये 15पेक्षा कमी. ठीक आहे. डॅश डॅश दिलेली आहे मध्ये समजून येणार तुम्हाला. ठीक आहे. पहिल्या डॅशपासून तर दुसऱ्या डॅशपर्यंत खोलविहिरीचे आणि पहिल्या या मधल्या डॅशपासून तर लास्ट डॅशपर्यंत उथळ विहिरीचं आहे. ठीक आहे. काशीकरण, मरासमस, तसेच रुग्ण आणि सामुदाय आरोग्य सेवा. ठीक आहे. प्रश्न चौथा आहे हा. लिहून घ्या. व्हिटॅमिन एची कार्य लिहा. स्क्रीनशॉट काढून घ्या. दृकश्राव्याची साधने. तिसऱ्याचं उत्तर आहे. ठीक आहे.
प्रश्न चौथा, क्वेश्चन चौथा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातलं तिसरं आहे ठीक आहे, पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती पद्धतीची आन्सर आहे. उकळणे, गाळणे, क्लोरिनेशन, सौर शुद्धीकरण, आयोडीन गोळ्या. प्रश्न 5वा, खालील त्याचे क्वेश्चन आणि आन्सर स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच दुसरा क्वेश्चन, त्याच्यातला तिसरा स्क्रीनशॉट काढून चला. क्वेश्चन 5वा, तर हे झालं आपले क्वेश्चनचे आन्सर्स. स्क्रीनशॉट काढत चला. एकदा परत करून घेते. ज्याला कोणाला पास झालं असेल ते स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढायचं नसेल तर व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही लिहू शकता. चला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.